नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर. आज मी आपल्यासाठी भगवद्गीता जशी आहे तशी या पुस्तकातील पुढील धडा घेऊन आलेली आहे. तरी आपण सगळ्यांनी श्रवण करावं. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतीभ्यो नमः. हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण हरे 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 राम हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे. अध्याय 4. ज्ञान कर्म संन्यास संयोग. ज्ञान कर्म संन्यास योग. दिव्य ज्ञान. श्री भगवान उवाच. इमं विवस्तते योगं प्रोक्तवानहं व्ययं विवस्वा मनवे प्राह मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी या अवयवी योगविद्येचा उपदेश सूर्यदेव विवस्वानाला केला आणि विवस्वानाने तो उपदेश मानवजातीचा जनक मनुला केला आणि मनुने तो इक्ष्वाकूला केला. तात्पर्य: या ठिकाणी जेव्हा सूर्यलोक तसेच इतर लोकांतील राजघराण्यातील भगवद्गीता सांगण्यात आली, तेव्हापासून अत्यंत पुरातन असा गीतेचा इतिहास आपल्याला आढळतो. विशेषतः सर्व ग्रह लोकातील राजांनी आपल्या प्रजेचे संरक्षण करायचे असते. यास्तव नागरिकांवर योग्य प्रकारे राज्य करण्यामध्ये तसेच त्यांचे भौतिक कर्मबंधनातून संरक्षण करण्यामध्ये समर्थ होण्यासाठी राजघराण्यातील लोकांनी भगवद्गीतेचे विज्ञान समजून घेणे आवश्यक आहे. भगवंतांशी असणाऱ्या शाश्वत संबंधांचे आध्यात्मिक ज्ञान जाणून घेणे हा मनुष्य जीवनाचा उद्देश आहे आणि सर्व राजांचे तसेच ग्रहलोकांचे शासनाध्यक्ष आपल्या नागरिकांना हे आध्यात्मिक ज्ञान शिक्षण, संस्कृती आणि भक्ती याद्वारे प्रदान करण्यास बाध्य आहेत. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर कृष्ण भावनेच्या विज्ञानाचा प्रसार करणे हे सर्व राजांच्या शासनामध्ये अपेक्षित असते, जेणेकरून जनतेला मानवी जीवनाच्या सुसंधीचा सदुपयोग करून यशस्वी मार्गाचे अनुसरण करता येईल. वर्तमान युगातील सूर्याच्या अधिष्ठात्री देवतेला विवस्वान म्हणतात. तो सौरमंडळातील सर्व ग्रहांचा उद्गम आहे. ब्रह्मसंहितेमध्ये सांगण्यात आले आहे की यच शुरेश सविता सकल ग्रहांना राजा समस्त सूर्यमूर्तीर शेष तेजः यस्साज्ञया भ्रमति संभ्रूकालचक्रो गोविंदमा पुरुषं तमह भजामी. भगवान ब्रह्मदेव म्हणाले, मी आदिपुरुष श्री गोविंद यांना सादर प्रणाम करतो, ज्यांच्या आज्ञेनुसार सर्व ग्रहांचा राजा सूर्यदेव अपार सामर्थ्य आणि तेज धारण करतो. सूर्यदेव भगवंतांच्या नेत्रस्थानी आहे आणि त्यांच्या आदेशानुसार तो आपल्या कक्षेत भ्रमण करतो. सूर्यवर सर्व ग्रहांचा राजा आहे आणि सूर्यदेव सूर्यग्रहावर राज्य करतो. सूर्यग्रह इतर सर्व ग्रहांना उष्णता आणि प्रकाश यांचा पुरवठा करून त्यांचे नियंत्रण करतो. तो श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार भ्रमण करीत असतो आणि भगवान श्रीकृष्णांनी सर्वप्रथम विवस्वानाला भगवद्गीतेचे विज्ञान समजावून देण्याकरिता आपल्या पहिल्या शिष्य केला. म्हणून गीता हा शूद्र सांसारिक पंडितांकरिता असलेला केवळ काल्पनिक प्रबंध नसून तो अनंत काळापासून चालत आलेला ज्ञानाचा प्रमाणित ग्रंथ आहे. महाभारतामध्ये गीतेचा इतिहास आपल्या पुढील प्रमाणे आढळतो. त्रेतायुगादोच ततो विवस्वाना वै तदौ मनुष्व लोकभृत्यर्थ सुतायक्षावकवे ददौ इक्ष्वाकुना च कथितो व्यापै लोकान् व्यवसितः
त्रेतायुगाच्या प्रारंभी भगवंतांशी असणाऱ्या संबंधांविषयी हे विज्ञान विवस्वानाने मनूला सांगितले. मानवजातीचा जनक मनू यांनी हे विज्ञान आपला पुत्र व पृथ्वीचा अधिपती महाराज इवाक्षूला प्रदान केले. आणि महाराज इवाक्षू हे प्रभू श्री रामचंद्र अवतीर्ण झालेल्या रघुवंशाचा पूर्वज होते. म्हणून महाराज इक्ष्वाकूच्या काळापासून भगवद्गीता मानवी समाजामध्ये अस्तित्वात आहे. 4,32,000 वर्षे चालणाऱ्या वर्तमान कलियुगातील नुकतीच 5,000 वर्षे संपली आहे. पूर्वी द्वापारयुग 8 लाख वर्षे होते आणि द्वापारयुगापूर्वी त्रेता 12 लाख वर्ष होते. याप्रमाणे सुमारे 20,05,000 वर्षापूर्वी मनूने भगवद्गीता आपला पुत्र आणि शिष्य पृथ्वी लोकाचा अधिपती महाराज इक्ष्वाकूला सांगितलं. वर्तमान मनूचे आयुष्य सुमारे 3,53,00,000 इतकी वर्षे आहे आणि त्यापैकी 12,04,00,000 वर्षे व्यतीत झाली आहेत. भगवंतांनी आपला शिष्य सूर्यदेव विवस्वान याला मनुष्या जन्मापूर्वी गीता सांगितली. हे मान्य केल्यास सर्वसाधारणपणे निदान 12,04,00,000 वर्षापूर्वी गीता सांगण्यात आली आणि मानवी समाजात गीता 20 लाख वर्षापासून अस्तित्वात आहे. 5,000 वर्षापूर्वी भगवंतांनी अर्जुनाला पुन्हा गीता सांगितली. प्रत्यक्ष गीता आणि गीतेचे प्रवक्ते श्रीकृष्ण यांच्या मतानुसार हे गीतेचा इतिहासाचे स्थूल अनुमान आहे. सूर्यदेव विवस्वानाला गीता सांगण्यात आली कारण तो क्षत्रिय तसेच सर्व सूर्यवंशी क्षत्रियांचा जनकही आहे. भगवद्गीता ही वेदांप्रमाणेच आहे आणि ही गीता ही भगवंतांनी सांगितलेली असल्यामुळे गीतेला ज्ञान अपौरुषेय आहे. ज्याप्रमाणे मानवी भाष्य वाचून वेदांचा स्वीकार जसा आहे तसा केला जातो त्याचप्रमाणे गीतेचाही स्वीकार मानवी मताशिवाय केला पाहिजे. वादविवाद करणारे भौतिकवादी आपल्या मताप्रमाणे गीतेवर तर्क करतील, परंतु त्यांच्या तर्कांना भगवद्गीता जशी आहे तशी असे म्हणता येणार नाही. म्हणून भगवद्गीतेचा गुरु शिष्य परंपरेद्वारे जसा आहे तसा स्वीकार केला पाहिजे. या ठिकाणी सांगण्यात आले आहे की भगवंतांनी गीता सूर्यदेवाला सांगितली. सूर्यदेवाने आपला पुत्र मनूला आणि मनूने आपला पुत्र इक्ष्वाकूला सांगितले. एवं परंपरा प्राप्तमिमं राजर्षयो विदुहा सकालेनेह महता योगो नष्टः परंतप. याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरुशिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजऋषींनी हे त्याच पद्धतीने जाणून घेतले. पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते. तात्पर्य: या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की गीता ही विशेषतः राजऋषींकरिता आहे कारण ते नागरिकांवर राज्य करण्याकरिता तिचा उपयोग करू शकतात. निश्चितच भगवद्गीता ही कधीच आसुरी प्रवृत्तीच्या लोकांसाठी नव्हती कारण असे लोक गीतेला अर्थहीन करतील व त्यामुळे कोणाचाही लाभ होणार नाही. तसेच स्वतःच्या वैयक्तिक लहरीनुसार गीतेवरील सर्व प्रकारच्या भाष्यांची ते रचना करतील. जेव्हा दुष्ट दुर्बुद्ध भाष्यकारांच्या हेतूमुळे गीतेचा मूळ उद्देश नष्ट झाला तेव्हा गुरुशिष्य परंपरेच्या पुनर्स्थापनाची गरज निर्माण झाली. 5 सहस्त्र वर्षापूर्वी गुरुशिष्य परंपरा खंडित झाल्याचे स्वतः भगवंतांना कळून चुकले आणि म्हणून त्यांनी घोषित केले की गीतेचा मूळ उद्देश लुप्त झाल्यासारखा दिसतो. त्याचप्रमाणे आजही गीतेच्या अनेक आवृत्त्या आहेत, विशेषतः इंग्रजीमध्ये, पण त्यापैकी बहुतेक सर्व प्रमाणित गुरुशिष्य परंपरेला अनुसरून नाहीत.
विविध सांसारिक विद्वानांनी गीतेवर लिहिलेली असंख्य भाष्य आहेत, परंतु त्यामुळे बहुतेक सर्व पंडित जरी श्रीकृष्णांच्या नावाखाली उत्तमपैकी व्यापार करीत असले तरी ते श्रीकृष्णाचा पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकार करीत नाहीत. ही आसुरी वृत्ती आहे, कारण असुरांचा परमेश्वरावर विश्वास नसतो. ते तर केवळ परमेश्वराच्या संपत्तीचा उपभोग घेत असतात. गुरुशिष्य परंपरेद्वारे प्राप्त झालेल्या यथार्थ रूपातील गीतेच्या इंग्रजी आवृत्तीची आत्यंतिक गरज असल्याकारणाने या ठिकाणी ही आत्यंतिक गरज भागविण्याचा प्रयत्न केला आहे. जर भगवद्गीता जशी आहे तशी स्वीकारली तर ती मानवतेसाठी एक मोठे वरदान आहे, पण जर तिचा तार्किक तत्त्वज्ञानावरील प्रबंध म्हणून स्वीकार केला तर तो काळाचा केवळ अपयवच असेल. स एवाम्य मयाद्यद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेती रहस्यं ह्योतदुत्तम. भगवंतांशी असणाऱ्या संबंधांचे ते अत्यंत पुरातन विज्ञान आज मी तुला सांगत आहे, कारण तू माझा भक्त तसेच मित्रही आहेस आणि म्हणून तू या विज्ञानाचे दिव्य रहस्यमय जाणू शकतोस. तात्पर्य: भक्त आणि असुर असे मनुष्यांचे दोन वर्ग आहेत. अर्जुन हा भक्त असल्यामुळे भगवंतांनी त्याला हे दिव्य विज्ञान प्रदान करण्यासाठी निवडले, परंतु असुरांना हे दिव्य रहस्यमय विज्ञान समजणे शक्य नाही. या महान ज्ञानग्रंथाच्या अनेक आवृत्त्या आहेत. त्यापैकी काही भाष्य भक्तांनी केली आहेत तर काही भाष्य असुरांनी केली आहेत. भक्तांनी केलेले भाष्य खरे आहे तर असुरांनी केलेले भाष्य निरर्थक आहे. अर्जुन हा श्रीकृष्णाचा पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकार करतो आणि अर्जुनाच्या पदचिन्हाचे अनुसरण करून केलेले कोणतेही भाष्य म्हणजे या विज्ञान प्रित्यर्थे केलेले वास्तविक भक्तिपूर्ण सेवाच आहे. तरीही आसुरी प्रवृत्तीचे लोक भगवान श्रीकृष्णांचा वास्तविक रूपात स्वीकार करीत नाहीत. याउलट ते श्रीकृष्णाविषयी बनावट रचना करतात आणि साधारण वाचकांना श्रीकृष्णांच्या उपदेशाच्या मार्गापासून दूर नेतात. या ठिकाणी अशा चुकीच्या मार्गाबद्दल एक सूचना आहे. मनुष्याने अर्जुनापासून आलेल्या परंपरेचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करावा आणि अशा रीतीने श्रीमद भागवद्गीतेच्या या महान विज्ञानापासून स्वतःला लाभविंत व्हावे. अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्तः कथेमेतद्विजानीयात् त्वमादौ प्रोक्तवानिति. अर्जुन म्हणाला, सूर्यदेव, विवस्वान हा जन्माने तुमच्यापेक्षा ज्येष्ठ आहे, म्हणून प्रारंभी तुम्ही या विज्ञानाचा उपदेश त्याला सांगितला. हे मी कसे जाणावे? तात्पर्य: अर्जुन हा भगवंतांचा दृढ भक्त आहे, तर मग त्याचा श्रीकृष्णांच्या शब्दावर विश्वास कसा बसू शकला नाही? वस्तुस्थिती ही आहे की अर्जुन स्वतःसाठी विचारणा करीत नसून ज्यांचा भगवंतांवर विश्वास नाही तसे श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकार केला पाहिजे ही गोष्ट ज्यांना आवडत नाही त्या असुरांसाठी करीत आहे. श्रीकृष्ण किंवा पुरुषोत्तम श्री भगवान यांची जणू काही स्वतःला जाणीव नसल्याप्रमाणेच तो केवळ अशा लोकांसाठी या मुद्द्यावर प्रश्न करीत आहे. 10व्या अध्यायावरून स्पष्ट होईल की श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान आहेत, सर्व गोष्टींचे मूळ उगमस्थान आहेत आणि अध्यात्मातील अंतिम तत्व आहेत. हे अर्जुनाला निश्चितपणे ज्ञात होते. अर्थात श्रीकृष्ण या पृथ्वीवर देवकीपुत्र म्हणून अवतीर्ण झाले होते. श्रीकृष्ण हे तेच पुरुषोत्तम श्री भगवान आदी शाश्वत पुरुष कसे होते हे एखाद्या साधारण मनुष्याला समजणे अत्यंत कठीण आहे. म्हणून हा मुद्दा स्पष्ट करण्याकरिता अर्जुनाने हा प्रश्न श्रीकृष्णासमोर मांडला, जेणेकरून श्रीकृष्ण स्वतः अधिकारवाणीने बोलू शकतील. श्रीकृष्ण सर्वोच्च अधिकारी आहेत हे संपूर्ण जगताने आत्ताच नव्हे तर अनादिकाळापासून मान्य केले आहे, पण केवळ
असुरच त्यांचा स्वीकार करीत नाहीत. असे असले तरी सर्वांनी श्री कृष्णांचा सर्वांनी उपस्थित केला आहे, जेणेकरून साक्षात श्रीकृष्णच स्वतःचे वर्णन असुरांनी करण्यापूर्वीच करू शकतील. कारण असुर हे त्यांना स्वतःला तसेच आणि त्यांच्या अनुयायांना समजता येईल अशा प्रकारे विज्ञान जाणणे अत्यावश्यक आहे. म्हणून जेव्हा श्रीकृष्ण हे स्वतःबद्दल बोलतात तेव्हा हे साऱ्या लोकांसाठी मंगलदायक आहे. स्वतः श्रीकृष्णाने केलेले विश्लेषण असुरांना विचित्र वाटू शकते, कारण असुर नेहमी श्रीकृष्णांना आपल्या दृष्टिकोनातून जाणत असतात. पण जे भक्त आहेत ते जेव्हा श्रीकृष्ण स्वतःच्या संबंधी निरूपण करतात तेव्हा त्यांच्या निरूपणांचे अंतःकरणपूर्वक स्वागत करतात. श्रीकृष्णांच्या प्रमाणित वचनांचे भक्त नेहमी पूजन करतात, कारण श्रीकृष्णांबद्दल अधिकाधिक जाणण्यासाठी सदैव उत्सुक असतात. श्रीकृष्णांना साधारण मनुष्य समजणारे नास्तिक लोकही या प्रकारे जाणू शकतील की श्रीकृष्ण हे महापुरुष आहेत. त्यांचे स्वरूप सच्चिदानंद विग्रह आणि आनंदमयी शाश्वत आहे. ते दिव्य आहेत, प्राकृतिक गुणांच्या अतीत आहेत आणि देश व काल यांच्या प्रभावाच्या पलीकडे आहेत. अर्जुनाच्या श्रीकृष्णाच्या भक्ताला निश्चितपणे श्रीकृष्णाच्या दिव्य स्थितीसंबंधी मुळीच संशय नसतो. अर्जुनाने श्रीकृष्णासमोर असा प्रश्न उपस्थित करणे म्हणजे केवळ साधारण मनुष्याप्रमाणेच प्राकृतिक गुणांनी श्रीकृष्णही प्रभावित होतात असे मानणाऱ्या लोकांच्या नास्तिकवादी प्रवृत्तीला एका भक्ताने आवाहन देण्याचा प्रयत्न आहे. श्री भगवान उवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थं परतंप. श्रीकृष्ण पर्णमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण. धन्यवाद.